नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बिट्ट्या करणार आहे. बिट्ट्या तळलेल्या बिट्ट्या म्हणजे रोडग्यासारखं ते उकडायचं आणि त्याच्या बिट्ट्या करायच्या. तर आपण आता बिट्ट्या करणार आहे. तर मी तुम्हाला ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, हे बिट्ट्यासाठी मी म्हणजे कणिक जाडसर दळून आणलेली आहे. हे पहा, अशी जाडसर दळून आणलेली आहे आणि हे आता आपण मळून घेणार आहे. हे कशी करायची मी तुम्हाला दाखवणार. अंदाजे हा आपला 1.5 किलो कणिक आहे आपली. हे जाडसर घेतलेली आहे, म्हणजे पाहुणे येणार आहे म्हणून मी थोडी जास्त घेतलेली आहे. सरासरी 1.5 किलो आहे हे. याच्यात आपण मीठ घेणार आहे. पहा, आता आपण हे याच्यात मीठ घेणार आहे आणि ओवा घेणार आहे. हे पहा, थोडासा असा मळून घ्यायचा ओवा. हे पहा, हे असं ओवा मळून घ्यायचा आणि याच्यात तेल टाकायचं. हे तेल आता पूर्ण याला असं मळून घ्यायचं छान. म्हणजे हे मिक्स करायचं, तेल आपलं मिक्स करायचं याच्यात आणि नंतर मग हे भिजवून आणि याच्या बाट्या तयार करायच्या. पहा, मी तुम्हाला सांगते, हे असे मुठ्ठी बनली पाहिजे. असं एकदम मिक्स करायचं. हे तेल, मीठ आणि ओवा खूप सुंदर होते याच्या बिट्ट्या. चुरमा पण छान होते. पण याच्यात आपण आता मीठ टाकलेलं आहे. आपण चुरमा पण करू. दालबाटीचं पण हे असंच, बाटीचं पण असंच तयार करतात हे. ते आपण आता तळलेल्या बिट्ट्या करणार आहे. हे पहा, मी तुम्हाला वेगळ्याच पद्धतीनं बिट्ट्या करून दाखवणार आहे. खूप लवकर होते. हे अशा पद्धतीने हे कणिक तयार करायची याची आणि असं हे असं बांधून पाहायचं. हे असं बांधल्या गेलं म्हणजे समजायचं का आपलं हे पहा, हे मिक्स झालेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आणि कणिक याची कडक मळायची, म्हणजे कडक मळून ठेवायची. जास्त असं आसट नाही करायची. आपण जशा पोळ्या करतो त्याची आसट करतो तशी नाही करायची, कडक पडायची. पहा, आता मी हे मळून घेणार आहे आणि खूप सुंदर होते बिट्ट्या याच्या. थोडीशी जाडसर दळलेली आहे मी कणिक. अशी कडक मळायची. पहा,
आपण पाणी पण ठेवून देणार आहे हे उकडायला. याच्यात आपण म्हणजे इडली पात्रात आपण उकडून घेणार आहे या बिट्ट्या. तर आपण पाणी ठेवून देणार आहे. पाणी गरम होते तोपर्यंत आपण हे बिट्ट्याचं मळून घेणार आहे. आणि खूप असं कडक नाही मळायची आणि खूप आसट पण नाही मळायची, नॉर्मल मळायची. म्हणजे छान असे खुसखुशीत बिट्ट्या होतात. एकदम नरम मळली ना आपण तर आपल्या बिट्ट्या खुसखुशीत होणार नाही आहे. पूर्ण प्रोसेस दाखवत आहे मी बिट्ट्याची. छान तळून आपण आज बिट्ट्याचंच जेवण करणार आहे. छान तळणार आहे हे. तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. पहा, जाडसर कणकीची घेतलेली आहे आपण. जाडसर कणिक म्हणजे कसं छान बिट्ट्या खुसखुशीत होतात, चिकट होत नाही, कडक होत नाही, छान नरम होतात. आणि आपली कणिक जर बारीक असली तर आपल्या बिट्ट्या कडक होतात. म्हणून आपण थोडीशी जाडसरच ठेवायची कणिक. बिट्ट्याची कणिक जाडसरच ठेवायची. पहा, आता मी तुम्हाला हे बिट्ट्या करून आणि तुम्हाला हे आपण इडली पात्रात कसं ठेवणार आहे हे तुम्हाला दाखवते. याच्यात आपण उकडून घेणार आहोत हे आपल्या बिट्ट्या. याला आपण तेल लावून ठेवून द्यायचे भांड्यांना, म्हणजे आपले चिटकणार नाही. हे पहा, खूप छान होते. या पद्धतीनं करून पहा तुम्ही. आपलं पाणी जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत आपण ठेवणार नाही आहे बिट्ट्या याच्यात. तोपर्यंत आपण छान छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. हे असे असले तरी चालते, कारण त्याच्यात छान ते आतमध्ये वाफ जाते आणि शिजतात छान. म्हणून आपण हे असंच राहू द्यायचं. हे पहा, असे छोटे छोटे गोळे बनवायचे.
आणि हे आपण आता तळून घेणार आहे. पहा, आता आपले हे गोळे आपण तयार करून घेतलेले आहे बिट्ट्यासाठी. आता आपण हे उकळायला ठेवणार आहे. हे पहा, हे इडली पात्रात आपण असं उकळायला ठेवणार आहे, म्हणजे लवकर होईल आपले बिट्ट्या ह्या. हे 10 मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे आहे. आणि असे ठेवायचे, म्हणजे पहा, हे खालचा बिट्टा जर इथं असेल तर आपण असं ठेवायचं, म्हणजे ते वाफ वर येते आणि शिजते. जाळीच्या ठिकाणी दुसरा हे साचा ठेवायचा, म्हणजे खालच्या वाफेत हे शिजते. हे पहा, हे आता हे आपलं हे इथं आलेलं आहे. तर आपण हा बिट्टा असं ठेवू, म्हणजे आपण वरचा साईडला ठेवू असं. हे पहा, हा आपला इथं आलेला आहे असा, तर याला आपण असं ठेवायचं. आणि आपण हे आता 10 मिनटं उकडू द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपण मग काढायचं. आता आपल्या बिट्ट्या झालेल्या आहे, 10 मिनटं झालेले आहे. हे उकडलेले आहे बिट्ट्या. आता आपण हे तळायला घेणार आहे. तर हे बिट्ट्या आपण आता काढून घेणार आहे. हां, तुम्हाला दाखवते मी हे बिट्ट्या. हे आपण हे काढून घेणार आहे आता. हे पहा, छान शिजलेले आहे. हे आता आपण छान कापून आणि तळून घेणार आहे. या पद्धतीनं तुम्ही करून पहा, हे वेगळ्या पद्धतीनं. आता आपण तळायला घेणार आहे. हे पहा, आपल्या बिट्ट्या छान शिजलेल्या आहेत. हे आता आपण असे कापून घेणार आहे. असे पहा, असे हे कापून घ्यायचे आणि छान तळून घ्यायचे. खूप सुंदर आणि टेस्टी होतात. पहा, असे हे असे कापून घ्यायचे छान. आणि छान एकदम जास्त आहात आणि कमी फ्लेममध्ये नाही तळायचा, एकदम मीडियममध्ये तळायचं. हे पहा, खूप छान झालेले आहे. हे पहा, आता हे छान तळल्या जाणार आहे. तर खूप टेस्टी होतात. तुम्ही अशा पद्धतीने पहा. आता आपण हे बिट्ट्या आपल्या तळून घेणार आहे.
आपण हे तेल ठेवल्यावर थोडंसं असं टाकून पाहायचं का हे आपलं तेल गरम झालेलं आहे का. हे जर वर तरंगलं तर आपण समजायचं का आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपलं तेल हे तापलेलं आहे. हे पहा, आपण हे टाकलेलं वर आलेलं आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हे याच्यात सोडणार आहे आणि छान तळून घेणार आहे आपण. एकदम जास्त आच पण नाही ठेवायची आणि कमी पण नाही ठेवायची, मीडियममध्ये तळून घ्यायचे. हे जास्त हे ठेवलं तर आपण वर कच्चे राहतील, हे आतमध्ये कच्चे राहतील, वर शिजतील आणि आतमध्ये कच्चे. आणि एकदम कमी पण नाही, कमी ठेवलं तर तेलकट होतात, बिट्ट्या आपल्या तेलकट होते. म्हणून मीडियम याच्यातच तळायचं, छान तळल्या जाते, खूप सुंदर होते. पहा, छान सोनेरी रंगावर हे आपण तळून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीनं करून पहा. तुम्ही हे पहा, छान कलर बदलत आहे याचा. या पद्धतीनं तुम्ही तळून पहा. खूप सुंदर होतात आणि खायला चविष्ट असे. या पद्धतीनं हे वेगळ्याच प्रकारे मी करून तुम्हाला दाखवत आहे. बिट्ट्या कोणी कसे करतात, कोणी कसे करतात. आपापले उकडायची, हे उकडून घ्यायचे पद्धत वेगळी आहे. कोणी पाण्यात उकडतात, पाण्यात टाकून पण उकडतात. हे जे आहे ना, हे गोळे एकदम डायरेक्ट पाण्यात टाकतात ते आणि पाण्यात टाकून उकळून घेतात, नंतर तळतात. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तळतात. पहा किती छान होत आहे. असे एकदम छान आरामशीर तळायचं म्हणजे आतमध्ये पण कच्चे राहत नाही, छान तळल्या जातात. खूप सुंदर झालेले आहे हे. पहा किती सुंदर झालेले आहे हे.